मी आता इथे गॅरेजवरती आलो आहे आणि आता येऊन मला लगभग अर्धा तास झाला आहे. तर आता मी इथे आलो, ते दुकान खोललं, त्याच्यानंतर पाऊस पडायला लागला इकडे गॅरेजवर एकदम जोराचा. पण आता थांबला आहे पाऊस, थोड्या वेळासाठी पडला आणि त्याच्यानंतर आता थांबला पाऊस. आज 18 जुलै आहे, 18 जुलै 2026. तर आज शनिवार आहे. तर मी इकडे आलोच आहे, म्हणजे आता येऊन बसलोच आहे. म्हणजे आता बघू आता काय करायचं ते. काल फ्रायडे होता, तर काल काल लाईट पण गेलेली, पण काही बात नाही, असं होतं. म्हणजे आता मी आलो आहे, तर काय करू तेच विचार करतो आहे. म्हणजे आता लगभग अर्धा एक तास झाला आहे. थोडं साफसफाई करायचा विचार करतो आहे, कारण की कामाचं. तर बघू आता, म्हणजे गाड्या धुवायला येतात की नाही, वॉशिंगला येतात की नाही. आणखी पाऊस पडला आहे, परत पाऊस पडला तर मग नाही येणार. मग ते बघतो मी, आता बसतो थोड्या वेळ. बाकी मी मॅच बघितलेली, सेकंड ODI तर इंग्लंड जिंकली. आता थर्ड ODI उद्या आहे, रविवारी दुपारी आहे. तर मला टाईम भेटेल की नाही माहिती नाही बघायला, कारण की संडे आणि मॅच कुठे बघणार नाही. बात राहिली आजची, तर आज माझा विचार आहे की इकडनं संध्याकाळी काम करून झाल्यानंतर माझ्या एक दुकानामध्ये मित्र राहतो, त्याच्याची ओळख झाली आहे. तर तो त्याच्याबरोबर कोलाबाला कुलाबा चर्चगेटच्या इकडे जायला, त्याला काहीतरी सामान घ्यायचं आहे, मला पण काहीतरी कपडे घ्यायचे आहे. तर जायचा विचार आहे माझा. तर प्रॉब्लेम एक आहे की इकडनं संध्याकाळी गेलं तर मग दुकान 8:30ला बंद करायचं असते, मग लवकर बंद करावं लागेल. मग तो जो सेट आहे तो वळेल, याच्या थोडं टेन्शन आहे. बाकी तर काय नाही आहे. आणि मेन म्हणजे शनिवार आहे, तर दिक्कत होईल. तो तर रविवारी जायचं म्हटलेलं, आणि म्हटलं रविवारी काम असते म्हणून संध्याकाळी बोलला तो. तर त्याचं सेट वळलं, तोच एक प्रॉब्लेम आहे. आणि बाकी राहिलं दुसरं, तर आता मी काही दिवसापूर्वी मी पार्टीमध्ये गेलेलो, आणि आता काही 2-3 दिवसातच जाणार. थोडा मला वाटते की थोडं बर्डे जास्त वगैरे. अजून माझा पगार पण दिला नाही आहे या जून महिन्याचा, म्हणू शकतो. कारण की पगार पाऊस पडत होता म्हणून 8-10 दिवस पाऊस पडला म्हणून मी फक्त अर्धा पगार घेतो, 6,000 रुपये. त्यापैकी पण फक्त 2,000 रुपये मला दिले आहेत, आणि 4,000 रुपये अजून बाकी आहेत, अजून दिले नाहीत ते. तो बोलला की जो कौशल आहे गॅरेजवाला, म्हणजे गॅरेजवाली ती गाडी धुवायला येतो, तर त्याच्याकडून पैसे घ्यायला, तर तो देईल. मग तो कधी पैसे देईल आणि मी घेऊ तेव्हा मला पगार भेटणार. चुकीचं आहे, माझा पगार तर द्यायला पाहिजे होता. कारण की तो आहे, तो विश्वास आहे, तो देईल कधी पण पैसे. तो थोडी पैसे घेऊन पळणार आहे. तरी फालतू की मला आवडली नाही, म्हणजे तो पैसे देईल तेव्हा माझा पगार देईल. अजून मला भेटला नाही पगार. 4,000 रुपये म्हणजे बाकी आहे माझी अजून. आता बघू आता कधी देतो तो पगार. असं या महिन्याचा पगार, म्हणजे पहिल्या या महिन्याचा पगार मला दुसरा महिना संपला की देतो मग, आणि मग त्या महिन्याचा पगार तो महिना संपल्यानंतर, असं चालतं याचं. काय बोलावं होता, म्हणजे पूर्ण महिना जातो पगार द्यायला. तिथं ते फोनपेचं लावलेलं, त्याचा आवाज आहे. बाकी तर काय नाही. तर हेच सगळा प्रॉब्लेम आहे. एक तर पगार दिला नाही, विचार करतो जाऊ की नको. तेच पगार पण घ्यायचा आहे मला. पहिलंच मागितलं असतं, पण तेव्हा काय आलं की मी पार्टीला गेलो, आणि मग पगार मागायचा राहून गेलं. मग आता आज बघू, संध्याकाळी कोलाब्याला जायचं म्हटलं आहे, बघू कसं जायचं ते ठरवायला पाहिजे. आता दुकान बंद करावं लागेल मला आता. चला मग, बाय.